नमस्कार, आपण पाहतात धाराशिव माझा. धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील महत्त्वाच्या घडामोडी. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शरद पवारांनी मराठा समाजाला कधीच आरक्षण द्यायचं नव्हतं. स्वतःच्या नेतेपदासाठी शरद पवारांनी 2 समाजांना झुंजत ठेवल्याचं फडणवीस यांनी म्हणाले. नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून पवारांवर असा गंभीर आरोप केला. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. मार्केटमध्ये 5,000 रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा आता 1,500 ते 1,800 रुपयांवर आलाय. शेतकऱ्याचे गुंतवलेले पैसे, औषध, मजुरी निघत नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. धाराशिव जिल्ह्यात 9,000 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी पुन्हा हतबल झालाय. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पुणे येथील गुलटेकडी, बँगलोर येथील यशवंतपूर, सोलापूर येथील आडत मार्केटमध्ये धाराशिव जिल्ह्यातून कांदा दिला जातो. परंतु भाव घसरल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, किमान 40 रुपये दर द्यावा, लाईट बिल माफ करावे, अनुदान द्यावे अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होताना दिसते. पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीने जिल्ह्यातील माता मृत्यूदर 50% घटलाय. आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 50,110 महिलांच्या खात्यावर 19 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. दिनांक 1 जानेवारी 2017 पासून या योजनेला सुरुवात झाली होती. बालमृत्यूमध्ये घट व्हावी, सुदृढ आणि निरोगी बालक जन्माला यावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून गरोदर आणि स्तनदा मातांसाठी ही योजना राबवली जाते. सदरील योजनेमुळे जिल्ह्यातील माता मृत्यूदर घटलाय. शिवाय दवाखान्यात प्रसूती होण्याचे प्रमाणही 87% 99% पोहोचले. म्हणजे योजना सुरू झाल्यापासून 19,72,37,000 रुपयांचा लाभ देण्यात आलाय. नोंदणी झालेल्या प्रत्येक महिलेला यापूर्वी 5,000 रुपयांचा लाभ दिला जात होता. आता मात्र संबंधित महिलेला 8 लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा देण्यात आली. याशिवाय दुसऱ्या प्रसूती दरम्यान मुलगी झालेल्या महिलेला 2 टप्प्यात 6,000 रुपये दिले जात होते. आता मात्र एकाच टप्प्यात 6,000 रुपये दिले जात आहेत. MPDA कायद्याअंतर्गत नियोजित स्थानबद्ध असलेल्या तरुणाला पोलिसात ताब्यात घ्यायला गेले असता त्या तरुणाने स्वतःच्या शरीरावर चाकूने मारून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. म्हणून त्याला ताब्यात घेऊन धाराशिव शासकीय रुग्णालय येथे आंतररुग्ण विभागात दाखल केले आणि त्याच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेलाय. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलिसांनी 15 डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देवराज कॉम्प्लेक्समधील अमोल पान सेंटर या गाळ्याच्या बाजूला छापा टाकला. यावेळी धाराशिव येथील देवराज कॉम्प्लेक्समधील अमोल पान सेंटरच्या बाजूला असलेल्या गाळ्यात ऑनलाईन चक्री जुगाराच्या साहित्यासह एकूण 9,400 रुपयांची रक्कम स्वतः आरोपीने बाळगलेली आढळली. यावरून पोलिसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करून नमूद व्यक्तीविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या धाराशिव माझा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा.